नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 10वीच्या पुस्तकातील एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा जो टॉपिक आहे त्याचा जो उर्वरित वर्कशॉप आहे तो कंप्लीट करणार आहोत. पहिल्या 5 क्वेश्चनचे आन्सर मी पहिल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तर आता आपण लेट्स कंटिन्यू टू द 6th क्वेश्चन. 6th क्वेश्चन काय बघा, कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ऍक्टिव्हिटी. खाली 2 ऍक्टिव्हिटीज दिलेत म्हणजे फ्लो चार्ट दिलेत आणि ते बघून काय करायचं आहे तर ते पॉइंट्स जे दिलेत बाजूला ते कंप्लीट करायचे आहेत आणि त्याच्यावर त्या पॉइंट्सचा वापर करून पॅराग्राफ लिहायचा आहे. तर पहिला फ्लो चार्ट कसा दिलाय बघा. पहिल्या बॉक्समध्ये लिहिलंय मदर चाइल्ड, आई आणि मुलाचं नातं, रिलेशनशिप म्हणजे नातं, आणि इकडे पॉइंट दिलेत. पहिला लव अँड अफेक्शन. आता हा जो पॉइंट दिलाय लव अँड अफेक्शन, तर तसे अजून पॉइंट्स आपल्याला काढायचे आहेत. तर मी काढलेत बघा, इमोशन्स अँड सेंटिमेंट. सेकंड येईल इमोशन्स अँड सेंटिमेंट. थर्ड येईल प्रोटेक्शन अँड केअर, फीडिंग अँड टीचिंग, गाईड्स टू मेक फ्युचर. तर हे पॉइंट्स मी काढलेत आणि त्या पॉइंट्सचा वापर करून आता पॅराग्राफ जो लिहायचा आहे तो बघा कसा पाहिजे. द रिलेशनशिप बिटवीन मदर अँड हर चाइल्ड इज व्हेरी ब्युटिफुल अँड स्ट्रॉंगेस्ट रिलेशनशिप इन द वर्ल्ड. नो वन कॅन मॅच विथ दिस रिलेशनशिप. देअर इज ट्रू लव विदाउट एनी सेल्फिशनेस. इट इज मेड अप ऑफ अनब्रेकेबल इमोशन्स अँड sentiments. Both protects and care each other. Mother feed her child and teach him good thoughts. She guides her child to make a bright future. Good child also shows gratitude on his mother. ओके, तर असा पॅराग्राफ पॉइंटचा वापर करून तयार केला पाहिजे. पुढे नेक्स्ट फ्लो चार्ट. इंजर्ड ॲनिमल, जखमी प्राणी. हाऊ विल यू हेल्प, तुम्ही कसं मदत कराल त्याला. इथे एक पॉइंट दिलाय प्रोव्हाइड वॉटर फूड, त्याला वॉटर आणि फूड प्रोव्हाइड करायचं. अजून पॉइंट्स बघा काय पाहिजेत. चेक इंजुरीज, गिव्ह फर्स्ट एड, कॉल वेटरिनरी डॉक्टर, ट्राय टू रिवायवल. ओके, तर या पॉइंटचा वापर करून जो पॅराग्राफ तयार केलाय तो पहा. If I will find an injured animal, then I will check its injuries first. I will give it first aid on its wound and will stop its blood oozing flow. Then I will provide it water and food. I will give my efforts for revival of it. I will call veterinary doctor if necessary for it further treatment. ओके, तर असा पॅराग्राफ पाहिजे. क्वेश्चन 7 कडे जाऊया आपण. काय आहे, वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर्स इन द वर्ड एन्काउंटर. आता एन्काउंटर हा जो शब्द आहे मोठा, तर त्याचा वापर करून त्याच्यातल्या लेटर्सचा वापर करून इतर काय करायचं आहे, शब्द बनवायचे आहेत. आणि खाली टेबल दिलंय त्याच्यात 3 लेटर वर्ड्स म्हणजे 3 अक्षरी शब्द बनवायचं. लेटर्स मात्र कशातले पाहिजे, एन्काउंटर या शब्दांमधलेच पाहिजे. 4 लेटर वर्ड 4 अक्षरी शब्द, परत 5-6 लेटर वर्ड म्हणजे 5-6 अक्षरी शब्द. तर काय काय तयार होतील बघा. तर त्यांनी दिलाय पहिला 10. अजून कोणता होईल, आउट, नेट, नॉट, नॉर, नट, नन. ओके, नॉन सॉरी. नेक्स्ट 4 लेटर वर्ड्स त्यांनी दिलाय टूर. आपण काय काय तयार करू शकतो, रेंट, नाउन, टोन. तुम्हाला अजून कोणते सुचतील तर लिहा. 5 आणि 6 लेटर वर्ड्समध्ये काय येणार तर त्यांनी एंटर दिलाय. आपण काउंट येणार,
कोर्ट, परत 6 लेटर वर्ड कोणता येणार? सेंटर. ओके, तर हे असे शब्द शोधायचे आहे. आता 8 क्वेश्चन बघा. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. काय करायचं आहे, तर खाली जी प्रोवर्ब दिली आहे म्हणजे म्हणी दिल्या आहेत मराठीतल्या, त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. ओके, तर पहिली काय आहे? जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा. याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कसं होईल, तर सर्व्हिस टू मॅनकाइंड इज सर्व्हिस टू गॉड. ओके, नेक्स्ट सेकंड बघा. पेरावे तसे उगवते. तर याचं इंग्लिश ट्रान्सलेशन कसं येईल? ॲज यू सो सो शॅल यू रीप. ओके, तर दोन्ही बघितलेलं आहेत आपण. आता नेक्स्ट 9 क्वेश्चन बघा. राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अॅन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. काय करायचं आहे? खाली जे पॉईंट्स दिलेत बॉक्समध्ये, पिंक बॉक्समध्ये खाली जे पॉईंट दिलेत त्याचा वापर करून पॅराग्राफ लिहायचा आहे आणि त्याला एक चांगलं टायटल द्यायचं आहे. ओके, तर पॉईंट्स कोणते आहेत बघूया आपण. पहिलं, बर्ड्स अँड ॲनिमल्स, पक्षी आणि प्राणी. लॉयल, प्रामाणिक असतात. सर्व अस, आपल्याला काय करतात? ते सर्व करतात म्हणजे सेवा करतात आपली. काइंडनेस, हॉनेस्ट अँड कंपॅशन. ओके, लव अँड अफेक्शन, आवर बेस्ट फ्रेंड्स. प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, डू नॉट हर्ट और डिस्ट्रॉय अस. लोनलीनेस अवॉइडेड. तर आता हे पॉईंट आहेत, त्याच्यावरून एक एक वाक्य लिहिलं तरी पॅराग्राफ होऊन जाईल. तर बघा पॅराग्राफ जो मी तयार केला आहे तसा. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर नॉट ओनली अवर बेस्ट फ्रेंड्स बट ऑल्सो रिवार्ड फॉर अस, which is given by God. There are many things to learn from them. First one is loyalty. They are very loyal with their owner who feed them. They serve us to show the gratitude on us. They are full of kindness, honest, and compassion. They return love by their actions. Sometimes they also help us in difficult situations. They give us protection from enemies. They do not hurt or destroy us for intent to evil. By them company we can avoid loneliness. ओके, असा पॅरेग्राफ बनवता आला पाहिजे. ओके, पुढे. तर नेक्स्ट क्वेश्चन 10th काय आहे बघा. ए, त्यातला ए आहे. कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. तर खाली जो फ्लो चार्ट सारखं दिलेलं आहे त्याच्यात बॉक्स आहेत आणि ते आपल्याला भरायचे आहेत. मध्ये काय लिहिलं? मधल्या बॉक्समध्ये टाइप्स ऑफ न्यूज, बातमीचे प्रकार, बातम्यांचे प्रकार कोणते कोणते असतात, कोणत्या कोणत्या प्रकारच्या बातम्या असतात. तर त्यांनी इथं पहिलं दिले बिझनेस म्हणजे व्यावसायिक बातम्या असतात. स्पोर्ट्स, खेळाशी रिलेटेड बातम्या असतात. तर अजून कोणते येतील पॉईंट? तर लोकल भागातल्या बातम्या असतात. पॉलिटिकल, राजकारणीय बातम्या असतात. परत इंटरनॅशनल म्हणजे आंतरदेशातल्या बातम्या. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय भाषा, राष्ट्रीय बातम्या. ओके, तर अशा बातम्यांचे विविध प्रकार आहेत, तर ते लिहू शकता तुम्ही. टेम्पलेट फॉर अ न्यूज रिपोर्ट. तर इथे त्यांनी न्यूज रिपोर्टसाठी एक टेम्पलेट दिलंय. ते फक्त काय आहे ते बघूया आपण. ए, हेडलाईन, टायटल, पहिलं शीर्षक असणार बातमीचं, पुढे न्यूज रिपोर्टचं, डेटलाईन, आणि डेटलाईनमध्ये काय काय ना, डे, डेट, प्लेस अँड रिसोर्सेस, तारीख वगैरे, वार आणि ठिकाण. पुढे इंट्रो, कव्हरिंग मॅक्झिमम WH क्वेश्चन्स. इंट्रोडक्शनमध्ये काय येणार? तर WH टाईपचे क्वेश्चन्स असतील. शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ, डिटेल्स येणार त्याच्यात. शॉर्ट कंटिन्यूमध्ये डिटेलमध्ये माहिती येणार
जी न्यूज आहे त्याची. पुढे तर बी क्वेश्चन बघा. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट. फॉलो द स्टेप्स ॲज गिवन. खाली जे हेडलाईन दिली आहे ती वाचायची आणि त्याच्यावरून न्यूज रिपोर्ट आपल्याला तयार करायचा आहे. फॉलो द स्टेप्स ॲज गिवन. जसं जसं त्यांनी पॉईंट्स दिले त्यानुसार जायचं आहे. तर पहिली हेडलाईन काय दिली बघा. टायगर अटॅक्स 8 year old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. तर इथे एक शब्द मिसिंग आहे. टायगर अटॅक्स 8 year old. आपण काहीतरी 8 year old काय टाकणार, बॉय किंवा गर्ल काहीतरी टाकलं पाहिजे. तर इथे टायपिंग मिस्टेक झाली आहे. तर आपण इथे टाकूया 8 year old बॉय ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. तर वाघाने हल्ला केलेला आहे 8 वर्षाच्या मुलावर. कुठे, तर राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये. ही न्यूज आहे, न्यूजचं हेडलाईन. तर डेटलाईन आपण लिहायचं. तर कसं लिहिलंय बघा. येस्टरडे, डेटलाईनमध्ये काय येणार, येस्टरडे दॅट इज 19 मार्च. डेटलाईन तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बदलू शकता. आता लीड लाईनमध्ये काय येणार. अ टायगर एंटर द गोकुळधाम कॉलनी अँड अटॅक अ बॉय प्लेइंग इन द कंपाऊंड. आता इथे मी कॉलनीचं नाव टाकलंय गोकुळधाम, तर तुम्ही कोणत्याही ते चेंज करू शकता. ओके. तर अशी लीड लाईन पाहिजे. बॉडी ऑफ द रिपोर्ट. तर बॉडी काय येणार बॉडीमध्ये, तर यूज ओनली थर्ड पर्सन प्रोनाउन्स पॅसिव्ह व्हॉइस. इथे थर्ड पर्सन प्रोनाउन्स वापरायचं आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. पीपल हर्ड द बॉय शाउटिंग फॉर हेल्प अँड द टायगर रॅन अवे. दिस वॉज अ थर्ड सच इन्सिडेंट, सो इट इज नेसेसरी टू बी व्हेरी केअरफुल. तर असं बॉडी ऑफ द रिपोर्ट पाहिजे. पुढे कंक्लुजन आणि लिहिलंय बघा. कंक्लुजन आणि मी लिहिलंय. द फॉरेस्ट डिपार्टमेंट शुड कन्स्ट्रक्ट अ वॉल सो दॅट वाईल्ड ॲनिमल्स विल नॉट एंटर द ह्युमन सेटलमेंट्स. ओके. तुम्ही तुमचं कन्क्लुजन वेगळं लिहू शकता. आता सी क्वेश्चनकडे जाऊया आपण. रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड अ शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ. तर हेडलाईन दिलेल्या आहेत 2 न्यूजच्या वेगवेगळ्या आणि त्याच्यानुसार डेटलाईन वगैरे इंट्रो वगैरे लिहून ते शॉर्ट पॅरेग्राफ लिहायचा आहे. तर न्यूज रिपोर्ट सारखंच आहे, पण हा पॅरेग्राफच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. पहिलं हेडलाईन काय आहे बघा. अचिव्हर्स नॅरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स. अचिव्हर्सनी म्हणजे ज्यांनी काहीतरी अचीव करून दाखवले, त्यांचं स्वतःचं गोल, एम, त्यांनी नॅरेट केलंय म्हणजे सांगितलंय किंवा शेअर केलंय देअर सक्सेस स्टोरी. त्यांच्या ज्या यशाच्या कथा आहेत त्या त्यांनी सांगितल्या आहेत ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स. कुठे सांगितले आहेत, तर करिअरसाठी मार्गदर्शन करणारे जे इव्हेंट्स आहेत, प्रोग्राम जे ठेवलेले आहेत त्याच्यात त्यांनी ते शेअर केले. तर याचा पॅरेग्राफ कसा येईल पाहूया आपण. द टाइम्स ऑफ इंडिया मुंबई. आता प्लेस तुम्ही बदलू शकता आणि न्यूजपेपरचं नाव पण बदलू शकता. ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स वेअर हेल्ड हिअर इन द डायमंड हॉल, दादर. अचिव्हर्स टोल्ड हाऊ दे अचीव सक्सेस इन स्पाइट ऑफ मेनी problems. It was interesting to hear those stories as everyone narrated his or her experience while achieving goal. Such type of information helps young people to achieve success. ओके. तर असा पॅरेग्राफ यायला पाहिजे. नेक्स्ट हेडलाईनचा आपण पॅरेग्राफ बघूया. आधी हेडलाईन काय आहे बघूया. इंडियाज फर्स्ट एव्हर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी इस्टॅब्लिश बाय IIHM. तर भारताची पहिली काय, तर टुरिझम युनिव्हर्सिटी जी आहे ती इस्टॅब्लिश केली आहे. कोणी इस्टॅब्लिश केली आहे, तर IIHM हे कंपनीचं नाव आहे. त्याने इस्टॅब्लिश केली आहे भारताची पहिली टुरिझम युनिव्हर्सिटी.
तर ही जी हेडलाईन आहे त्याचा पॅराग्राफ कसा असला पाहिजे पहा. मुंबई प्लेस तुम्ही चेंज करू शकता. IIHM has decided to establish a tourism university, the first ever in India. Tourism is developing fast in India and many careers are waiting for the young generation to take part in it. In the beginning, there will be degree courses in different facilities. Also, various diploma courses will be started. ओके, तर असा पॅरेग्राफ असला पाहिजे. ओके, पुढे तर लँग्वेज स्टडीकडे आपण जातोय आता. नेक्स्ट लँग्वेज स्टडीमध्ये काय दिलंय बघा. पहिला क्वेश्चन आहे प्रेझेंट पार्टिसिपल द फॉर्म ऑफ अ वर्ब एंडिंग इन ing which is used in forming continuous tenses. For example, he is sitting here. ओके, प्रेझेंट पार्टिसिपल. तर प्रेझेंटचं पार्टिसिपल कोणतं आहे तर द फॉर्म ऑफ अ व्हर्बला लागणारं म्हणजे क्रियापदाला लागणारं ing हे जे काय आहे ते प्रेझेंट पार्टिसिपल आहे. विच इज यूज इन फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्सेस. आणि हे जे ing जे आहे प्रेझेंट पार्टिसिपल ते कधी व्हर्बला लागतं जेव्हा टेन्स हा कसा असतो कंटिन्युअस म्हणजे क्रिया चालू असते, चालू जो काळ असतो त्याला ing लागतो. फॉर एक्झाम्पल उदाहरण दिले त्यांनी ही इज सिटिंग हिअर. तर सीट म्हणजे बसणे हे जे वर्ब आहे त्याला ing लागलंय म्हणून ही इज सिटिंग हिअर आणि इज आहे म्हणून प्रेझेंट आणि ing लागलंय म्हणून कंटिन्युअस. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असा आहे. पुढे त्यांनी दिलंय प्रेझेंट पार्टिसिपल कॅन ऑल्सो बी यूज ॲज अन ॲडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल ही युजेस अ वॉकिंग स्टिक. आता प्रेझेंट पार्टिसिपल जे आहे म्हणजे ing लागलेलं व्हर्ब ते आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरू शकतो. म्हणजे काय तर विशेषण म्हणून सुद्धा वापरू शकतो. तर विशेषण म्हणून आलंय वाक्यात हे कसं ओळखायचं तर त्याने एक्झाम्पल दिलंय ही युजेस अ वॉकिंग स्टिक. तो वापरतो कसली वॉकिंग स्टिक म्हणजे चालायची काठी. तर आता स्टिक कसली आहे स्टिक बद्दल जास्तची माहिती कोण देते तर वॉकिंग हा शब्द देतोय. त्यामुळे वॉकिंग हे काय झालं तर विशेषण झालं. त्यामुळे इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर केला गेलेला आहे प्रेझेंट पार्टिसिपलचा. ओके, नाऊ फाइंड आउट द ing फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम इनटू द फॉलोइंग टेबल. तर ing फॉर्म्स ing लागलेले जे वर्ब्स आहेत किंवा इतर ॲडजेक्टिव्स जे आहेत ते आपण शोधून काढायचे आहेत आणि ते क्लासिफाय करायचं आहे. खाली एक टेबल दिला आहे त्यात प्रेझेंट पार्टिसिपल यूज ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. तर ॲडजेक्टिव्ह म्हणून जो ing लागलेला प्रेझेंट पार्टिसिपल आलाय तो पहिल्या ह्या कॉलममध्ये लिहायचा आहे ॲडजेक्टिव्हच्या. आणि जो व्हर्ब म्हणून आलाय किंवा व्हर्ब म्हणून आलाय कंटिन्युअस टेन्समध्ये तो ओळखून काय करायचं आहे ह्या सेकंड कॉलममध्ये लिहायचा आहे. तर आता ट्विंकलिंग आईज हे पहिलं दिलंय त्यांनी. ट्विंकलिंग आईज म्हणजे काय तर चकाकणारे डोळे, लुकलुकणारे डोळे. ओके, तर डोळे कसे आहेत लुकलुकणारे म्हणजे डोळ्यांबद्दल ते अधिक माहिती देणारा शब्द कोणता आहे ट्विंकलिंग म्हणून तो ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. तर असे अजून कोणते शब्द आहेत ते शोधायचे आणि लिहायचे. तर पहिला शब्द काय येईल मराउंडिंग लंगूर. ओके, लंगूर कसा आहे मराउंडिंग म्हणून मराउंडिंगला ing लागलेला आहे आणि लंगूरबद्दल ते अधिक माहिती देणारा शब्द आहे मराउंडिंग. त्यामुळे मराउंडिंग लंगूर हा शब्द इथे येणार. ओके, अजून काय येणार चर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज हा सेकंड येईल म्हणजे चिमण्यांचा चिवचिवाट. चिमण्यांबद्दल अधिक माहिती देतो ना म्हणून चर्पिंग ऑफ द हाऊस पॅरोज. अजून थर्ड काय येणार तर
कॅविंग ऑफ अ क्रो. फोर्थ काय येणार केअरिंग आर्म. आणि फिफ्थ काय येणार एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ओके. आता नेक्स्ट कॉलम मध्ये पुढच्या वर्ब म्हणून आलेले कोणते आहेत तर वॉज ब्रीदिंग आणि कोणते ना वॉज पॉन्डरिंग, वेअर विटनेसिंग, स्टार्टेड ट्रेम्बलिंग आणि बिगॅन टेकिंग. ओके. तर असे 5-5 लिहायचे होते. तर सेकंड क्वेश्चन काय आहे स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खाली जी वाक्य दिली त्याच्यातले काय करायचं आहे चुका आपण बघायच्या आहेत आणि त्या करेक्ट करायच्या आहेत. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स आणि करेक्ट करून विधान ते लिहायचं आहे. परत आता एक आहे माय ग्रँड पेरेंट्स लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. तर आता इथे चूक काय दिले तर लेड हा जो शब्द आहे तो काय पाहिजे त्याचं फर्स्ट फॉर्म पाहिजे. तर काय येईल वाक्य माय ग्रँड पेरेंट्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. ओके. तर बी काय आहे क्वेश्चन तर बी काय आहे अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट अवर डोअर. तर आता अ स्ट्रेंजर म्हटलंय त्यामुळे हे सिंग्युलर आहे त्यामुळे तिथे काय पाहिजे वॉज लागलं पाहिजे हेल्पिंग वर्ब. तर इथे वेअर लागलंय त्यामुळे ते करेक्ट करून लिहायचं अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट अवर डोअर. आता सी काय आहे विधान माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. आता माय सिस्टर अँड आय इथे पुढे शेअर्स लागले तर शेअर पाहिजे एस लागायला नको तर शेअर अ स्टडी रूम. ओके. माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. तर डी काय आहे सेंटेन्स वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. आता इथे वन ऑफ माय फ्रेंड नाही वन ऑफ माय फ्रेंड्स पाहिजे त्यामुळे काय पाहिजे वाक्य वन ऑफ माय फ्रेंड्स इज लिव्हिंग स्कूल. आता ई काय आहे बघा अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर फ्लाइंग ओव्हरहेड. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स अ म्हटले अ फ्लॉक ऑफ मग एकच आहे ना फ्लॉक त्यामुळे सिंग्युलर मग त्यामुळे बर्ड नंतर वेअर वापरले तर वॉच पाहिजे काय पाहिजे अ फ्लॉक वॉच. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाइंग ओव्हरहेड. ओके. तर आता थर्ड सेंटेन्स आणि थर्ड क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन आहे काय बघा रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ. हे जे खाली वाक्य दिलीत आणि त्याच्या पुढे कंसात काय दिलं इन्स्ट्रक्शन दिलंय त्याच्यानुसार आपण ते काय करायचंय तर वाक्य तयार करायचं आहे. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. तर आता हे जे सेंटेन्स आहे ते रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. हे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं आहे. मग सेंटेन्स कसं होईल बघा आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. ओके. तर बी क्वेश्चन काय येणार शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आन्सर येईल शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. सी क्वेश्चन द मदर लंगूर लुक straight into my eyes. Rewrite the sentence in the simple present tense. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं आहे. आन्सर येईल द मदर लंगूर लुक ईडी काढून टाकायचं आहे लुक स्ट्रेट इनटू माय आयज. ओके. तर आता डी काय येणार शी सर्वे द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. रिराईट द सेंटेन्स इन द सिंपल फ्युचर टेन्स. तर हे जे वाक्य आहे ते सिंपल फ्युचर मध्ये करायचं आहे त्यामुळे शी विल सर्वे ईडी काढून टाकायचा आणि विल सर्वे म्हणायचं विल सर्वे द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. तर असं आन्सर आलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण हा आजचा वर्कशॉप जो आहे या टॉपिकचा अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड त्याचा तो वर्कशॉप जो आहे तो आपण पूर्ण करून घेतलेला आहे कंप्लीट केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओत आपण नेक्स्ट जे पोएम आहे ती पाहू. ओके. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक
शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला कळवा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.